तर पॉवर प्लेचं पहिलं षटक असतं, 3 षटकामधील पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असतं. आणि जर आपण या 3 षटकांचे सामने पाहतो म्हटलं तर हाणामारी कुटाकुटी असते, पण पॉवर प्लेचं षटकामध्ये एक संयमाने खेळलं जातं, कारण आपल्या संघाला धावा जमवण्याचं किंवा जो सलामी जी जोडी असते ती फार महत्त्वपूर्ण या स्पर्धेमध्ये ठरत असते. तर पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त 10 धावा जमा झालेल्या आहेत आजवर या मैदानामध्ये. तर आताच्या ज्या ह्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये, कारण थंडीचं वातावरण आहे, खेळपट्टी कशा पद्धतीने साथ देते त्यावरती महत्त्वपूर्ण ठरणार आहे की प्रथम जे नाणेफेक आपल्या बाजूने लागल्याच्या नंतर प्रथम क्षेत्ररक्षण हॅलो 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 अष्टविनायक फरारे आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. हॅलो हॅलो अष्टविनायक फरारे आपल्याला विनंती आहे, आपला 12वा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सातत्याने या ठिकाणी सूचना केली जाते. अष्टविनायक फरारे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मनीषाने बघूया या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. सकाळचं सत्र आहे, मला वाटतं डू फॅक्टर देखील फार महत्वाचा असेल इथे. नक्कीच, कारण थंडीचं वातावरण आहे, थोडं धोक्याचं वातावरण आहे, खेळपट्टी कशा पद्धतीने साथ देते ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण घेतलेला निर्णय आपल्या संघाला फायदेशीर ठरेल का हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे सर. जर इथे करो या मरो याच पद्धतीने खेळावं लागणार आहे. जर जिंकलो तर पुढच्या फेरीसाठी आपण पात्र ठरणार आहोत, नाहीतर या स्पर्धेमधलं आपलं स्थान संपुष्टात येणार आहे. त्यासाठी आपल्याला हा सामना पाहावा लागेल. पहिला षटक आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण वळणार आहोत पहिल्या सामन्याकडे. पहिली महत्त्वपूर्ण लढत, मैत्रीपूर्ण जरी लढत असली तरी महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. जागृती, यजमान जागृती संघ विरुद्ध अष्टविनायक फरारे. आपण जाऊया मैदानाकडे. त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे लाईन्समन आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण ॲज अ लाईनमन म्हणून देखील चांगल्या पद्धतीने कामगिरी पार पाडा. कृपया जागृती मित्रमंडळाचे जेवढे या ठिकाणी स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतोय की ज्यांच्याकडे लाईनमनची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी त्या जबाबदारीचं चांगल्या पद्धतीने पालन करा, कारण फार महत्त्वाची स्पर्धा. दोन्ही बलाढ्य आणि तुल्यबळ संघ एकमेकाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. हा एक दिवसीय क्रीडा महोत्सव आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय, जिथं ऑर्गनायझेशन जागृती मित्रमंडळ उनवरे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिला सामना नाणेफेकीचा कौल अष्टविनायक फरारेच्या बाजूनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करण्यासाठी यजमान संघाकडनं आपल्याला बघायचं आहे आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये कोण जातील. नक्कीच. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आज आपण पाहतो जागृती चषक 2022चा हा महापर्व. या महापर्वाला या SMD स्पोर्टच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणून आपण जोडले गेलेले आहात सर्व हितचिंतक, सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पहिला चेंडू पडेल तो मात्र आता वाजल्यात 8:21 झालेली आहेत आणि पहिला चेंडू पडेल तो 8:25 सज्ज होते. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. इथे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल कारण फक्त 2च खेळाडू या सर्कलच्या बाहेर असणार आहेत. आणि आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होते ते यजमान संघाचे सलामी बल्लेबाज. ज्या गोलंदाजाला नसे भीती आणि डर असा हे नागेश पाणकर आणि त्याच्या जोडीला जातोय दीपक कदम. नक्कीच या ठिकाणी नागेश आणि दीपक ही जोडगोळी फार महत्त्वाची असणार आहे जागृती मित्रमंडळ या संघासाठी, कारण हे 2 फलंदाज जेवढा वेळ मैदानामध्ये नागेश मला वाटतं असतील एक मोठी धावसंख्या सेट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो जागृती मित्रमंडळ उनवरे या संघाकडून. सर, आपण पाहिलं जागृती क्रिकेट संघ हा मागील ह्याच मैदानामध्ये मागील दोन्ही सामन्यामध्ये उपविजेता तर देखील ठरलेला आहे. तो संघ यजमान संघ आहे आणि समोरील प्रतिस्पर्धी संघ आहे तो आपल्याच बाजूचा, त्यांच्याच बाजूचा उन्नवरेला लागून असलेला बंधू म्हणजे फरारे, अष्टविनायक फरारे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. जरी संघाला कोणत्याही कमजोर समजू नये, कारण शेवटी क्रिकेट हा खेळ आहे. खेळामध्ये काही कमी जास्त होत असतं. जो त्या खेळामध्ये खेळपट्टीवरती ज्या
क्षणाला ज्या वेळेला तो महत्त्वपूर्ण खेळ खेळेल तो जिंकत असतो, तो सरस ठरत असतो. आता मात्र इथे पाहायला मिळणार आहे आपल्या कोण वरचं ठरणार आहे, कारण ज्यांनी या मैदानामध्ये ज्यांनी 2 मागील स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने उपविजेता ठरला, आपला खेळ प्रदर्शित करून लोकांची मनं जिंकली, क्रिकेट रसिकांची मनं जिंकलं, आपलं संघाचं नाव कमावलं, असा जागृती संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना. आणि प्रतिस्पर्धी संघ असणार आहे तो अष्टविनायक फरारे हा संघ. नक्कीच या ठिकाणी संभवतः जर आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती दीपक आहे, नॉन स्ट्राईक मार्क वरती नागेश हा देखील पाहायला भेटेल. बॅक टू बॅक सलग 2 स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला जागृती मित्रमंडळाचा संघ, परंतु अंतिम विजेतेपद पटकावण्यामध्ये या संघाला आलेलं अपयश आणि कदाचित हे अपयश या स्पर्धेमध्ये पोसून टाकण्याचा प्रयत्न जागृती मित्रमंडळ उनवरे हा संघ करणार का हे बघणं फार महत्त्वाचं असेल मनीष. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आहे, कारण एक चित्तथरारक रोमहर्षक जे सामने पाहिला, अनेक सामने आपण पाहिले मागील सुद्धा या स्पर्धेमध्ये मोठमोठे टेनिस क्रिकेटर समीर सावंतसारखा सुद्धा खेळाडू या खेळपट्टीवरती मागील सामन्यामध्ये धुमाकूळ माजवला होता. एक वादळी खेळी खेळली होती. नागेश पाणकर यांनी सुद्धा एक वादळी खेळी खेळून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत आपल्याला प्रवेश मजल मारली होती. तो नागेश पाणकर आता आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला आहे तो दीपक कदम. आता पहिलं षटक घेऊन येतोय तो फरारे संघाकडून. बरोबर 8:25 या ठिकाणी पहिला चेंडू पडेल मैदानावरती. गोलंदाजीचा जर विचार केला तर या ठिकाणी अष्टविनायक फरारे संघाकडनं गोलंदाज देखील सज्ज होतोय. सुदेश फरारे संघाकडून सुदेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक नवोदित खेळाडू म्हणावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सुदेश अष्टविनायक फरारे या संघाचा. आणि मात्र जो संयमी फलंदाजी करून आपल्या संघाला एक थेंबे थेंबे तळेसाचे ज्या पद्धतीने धावा जमा केल्या जातात आणि धावफलक हलता ठेवण्यामध्ये जो माहीर आहे तो सलामी फलंदाज आहे जागृती संघाचा सलामी फलंदाज दीपक. पहिला चेंडू पडेल. बरोबर वाजलेले आहेत आता 8:25 झालेली आहेत. 8:25 पहिला चेंडू पडतोय सुदेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुदेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. यावेळेचा चेंडू अतिशय सुरक्षित पद्धतीने चेंडूला खेळून काढले जात आहे. फॉलो थ्रोमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय आणि एका धावेच्या माध्यमातून जर आपण बघितलं दीपक स्वतःचं खातं खोलतोय. संघाचं खातं 1 या धावसंख्येने पुढे सरकलं जात आहे. आणि आता स्ट्राईकवरती येतोय तो आक्रमक फलंदाज नागेश, जागृती मित्रमंडळ उनवरे आणि अष्टविनायक फरारे अशा या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असणारा या स्पर्धेतला पहिला सामना अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत. सुंदर असा हा नजराणा पाहायला मिळतोय. जागृती चषक 2022चा महापर्व उसरघर किंग मैदान येथील हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा चेंडू सुदेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकलाय. हा डावखुरा गोलंदाज इथे आक्रमक पवित्रा जातोय सीमारेषे पार. खणखणीत चौकार. या ठिकाणी नागेश मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेताना क्रीडा रसिकांना पाहायला भेटतोय. संभवतः मनीष तो पॅव्हिलियनमधून सेट होऊन मैदानामध्ये गेलेला असावा, कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी आणि चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. अतिशय दमदार अशी सुरुवात जागृती मित्रमंडळ उनवरे या संघाकडनं आपल्याला पाहायला भेटतो. संभवतः मागच्या 2 स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावल्यामुळे या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावण्याचा संकल्प नागेश आणि दीपक यांचा सुरुवातीच्या मॅचपासून क्रीडा रसिकांना पाहायला भेटतोय. 4 धावेने मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे सरकले. धावसंख्या पुन्हा एकदा त्याच ताकदीने मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र फसतोय, पण स्वेर मारा पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत आणि धावा येते अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली एकूण 6 बिनबाद 6. थोडासा वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर जी लेग स्टंपला मिस करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. एका अतिरिक्त धावेची भर धावपालकामध्ये पडते आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी बॅक टू बॉलर खेळून काढलाय. संभवतः ह्या ठिकाणी जर झेल पकडला असता तर नागेश सारखा आक्रमक फलंदाज डकआउटकडे परतू शकला असता, परंतु नशिबाची साथ या ठिकाणी नागेशच्या सोबत आपल्याला पाहायला भेटते. वेल्डन चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून.
सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय सुदेशच्या माध्यमातून आणि नागेशला थांबवणं फार गरजेचं आहे कारण पहिल्या चेंडूवरती त्याने आक्रमक पवित्रा घेऊन आपले कौशल्य जो स्किल आपला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो नागेश आपल्या शैलीमध्ये पुन्हा डावखुरा फलंदाज झाला पुन्हा त्याच दिशेने जातोय हा मिडॉनच्या डोक्याच्या वरून सरळ बिग बिग षटकार या स्पर्धेमधील पहिला षटकार हे है छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. या ठिकाणी मनीष पारितोषिक येत आहे जर कोणत्याही फलंदाजांनी सलग 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार मारले तर सन्माननीय प्रशांत मटकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या ठिकाणी पहिला षटकार आलेला आहे. या स्पर्धेतला पहिला चौकार आपण बघितला नागेशच्या बॅटमधून आलाय. पहिला षटकार देखील नागेशच्या बॅटमधून आलेला आहे. नागेशकडे ती प्रचंड क्षमता जिद्द ती चिकाटी आपल्याला सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजावरती वरचढ ठरतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला फायदा उठवतोय. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. चांगला कमबॅक म्हणता येईल त्या गोलंदाजाचा परंतु इथे यष्टिरक्षकाला देखील बीट करून जातोय चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये सिंगल धाव संभवता नक्कीच पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 13 रन लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनीष ओम जागृती मित्र मंडळ ओनवरी या संघाकडनं आहे. सुंदर असा नजराणा पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाजी मार्ग होते कारण गोलंदाजीवरती मात्र प्रेशर येण्याची आला असावा कारण डावखुरा गोलंदाजा षटकाराला चौकाराला पुन्हा दीपक मात्र नॉन स्ट्राईकला होता तो मात्र आता स्ट्राईक लावून मात्र इथे फसतोय आणि मात्र फुंकर घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिलं षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जागृती संघाची धावपालकावरती धावा लागलेत. एकूण धावा 13 बिनबाद 13. फलंदाजांनी चांगलं कमबॅक देखील केलं. मला वाटतं 2 चेंडू त्यांनी डॉट टाकले आणि फलंदाजावरती देखील प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं चांगलं कमबॅक गोलंदाजामध्ये देखील. सुंदर असं नियोजन म्हणावं लागेल की असं की नियोजन फार महत्त्वाचं असं की मी नेहमीच सांगत आलो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350पेक्षा जास्त गडकिल्ले जिंकले हे केवळ फक्त आणि फक्त मॅनेजमेंट आणि नियोजनामुळे जिंकले. कारण जर कोणत्या युद्ध असो किंवा कोणताही खेळ असो ज्यामध्ये आपल्याला जर विजय संपादन करायचा असेल जिंकायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर नियोजन फार महत्त्वाचं असं. ते नियोजन आपल्याला दोन्ही संघाकडून आज पाहायला मिळतं या सलामी लढतीमध्ये. संदेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आणि त्याच्या समोर असेल पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजाने अतिशय आक्रमक फलंदाजी केली तो नागेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी तो पुन्हा एकदा सज्ज होताना बघायला भेटतोय. संदेश वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन यावेळेला राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज असणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना दोन्ही संघांसाठी. उसरकरचं हे ऐतिहासिक मैदान आणि इथे पहिला सामना सुरू आहे. यावेळेला आकुटप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू संभवता सीमारेषेच्या दिशेने. नागेशच्या बॅटमधून दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती हा घणाघाती प्रहार चौकार. जर आपण पाहिलं जर आखूटप्प्याचे चेंडू जर नागेशला आपण वारंवार दिलेत तर नक्कीच तो सीमारेषेपार ढाळल्याशिवाय राहणार नाही. कारण तितकी क्षमता आहे कौशल्य त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. मागील दोन्ही स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये त्याने प्रवेश केले आणि हा चेंडू मात्र पंचांच्या दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. धावा येत आहेत अवांतर. अवांतर धावेने मात्र धावसंख्येमध्ये संघर्षपूर्ण लढत दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आपण बघतोय अष्टविनायक परारी संघाचे जे आघाडीचे फलंदाज आहेत त्या मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. संभवता रोहित आणि त्याचा सहकारी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटत आहेत.
मनीष, कौतुक करावं लागेल नागेश पानकर याचं, ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये त्याने अतिशय आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आणि त्याचा तो जो कित्ता आहे तो त्याने शेवटच्या षटकामध्ये देखील गिरवला. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये केवळ 13 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि तिसरं षटक देखील थोडंसं महागडं ठरलं. एकंदरीत 3 षटकांमध्ये 48 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 48 मध्ये 37 धावा ह्या एकट्या नागेश पानकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय जबरदस्त बॅटिंग. सुंदर असा बॅटिंगचा नजराणा पाहिला, जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळालं नागेशच्या माध्यमातून. नागेशने 13 चेंडूमध्ये 36 धावा मात्र कुठल्या गेल्या या 3 षटकामध्ये. सुंदर असं पाहायला मिळालं. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. षटकार आणि चौकारांची आतषबाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे असे फरारे गावचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी गुरव सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हावे. पुन्हा एकदा आता या 48 धावांचा पाठलाग करताना मात्र आता जागृती संघाला मात्र कंबर कसावी लागेल का, आता ते पाहावं लागणार आहे. कारण तितक्याच सलामी फलंदाज देखील अष्टविनायकचे हे मजबूत असणार आहेत. सलामीला स्ट्राईकला आहे तो रोहित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संदेश. मात्र संदेश मात्र हा अष्टवेलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दुसरं षटक त्याने फेकलं होतं प्रथम क्षेत्ररक्षण करताना, गोलंदाजी करताना. मात्र आता 48 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिलं षटक घेऊन येतोय जागृती संघाचा धनराज गंधेरे. पहिला चेंडू फेकेल तो मात्र सामना करेल तो सुदेश. यावेळेला आपण बघितलं तर गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख टाकला आहे, परंतु पंचांच्या दृष्टीने ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडू पिच झाला. स्क्वेअर चेंडू एका अवांतर धावेच्या माध्यमातून अष्टविनायक फरारे या संघाचा धावफलक ओपन होतोय. 49 धावांचं सेट केलेलं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना एका अवांतर धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या ओपन होत असताना अष्टविनायक फरारे संघाची दमदार फलंदाजी करणं गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढंच जबरदस्त उत्तर दिलं जात आहे. चेंडू संभवता 1-2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत चौकार येतोय. मनीष, अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडूला मात्र लॉंग ऑफ रिसन मध्ये भिरकावलं. तो बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, कारण 49 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे आणि अशा मोमेंटला तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं असेल. प्रेशर संभवता गोलंदाजावरती असू शकतं. ओव्हर द विकेट गोलंदाजी यावेळेला फुलटॉच करून घेतला आहे. चेंडूला खेळून काढलं जाते त्या मिड ऑन रिझनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल चेंडू अडवलाच जाईल. दोन्ही फलंदाजांकडे पुरेशी वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. स्ट्राईक रोटेड होते आणि आता मात्र जर आपण बघितलं तर स्कोअर बोर्डवरती संभवता पहिले षटक सुरू असताना धावसंख्या झाली ती आतापर्यंत केवळ 6. 49 धावांचं टार्गेट सेट करत असताना जबरदस्त धनराजाने मागील स्पर्धेमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. तितकाच जबरदस्त असा फुंकर घालून चेंडू जातोय, षटकाच्या बीट केला जातो. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता अष्टविनायक खेळ सलामी फलंदाजांचा, पण काहीच मात्र इथे थांबवलंय तो मात्र या सुदेशाने. स्ट्राईकला आहे तो संदेशाने थांबवलं चोरटी धाव घेण्यापासून. इथे सन्माननीय कुणबी युवा वैद्यकीय समिती प्रमुख सन्माननीय प्रवीणजी पानकर सर यांचा इथे आगमन झालं. पुन्हा एकदा हा हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. इथे पहिला मात्र झटका मिळतो अष्टविनायक संघाला. जेल बाद माघारी परतावं लागेल संदेश याला. आक्रमक फलंदाज संदेश मात्र डकआउटकडे परतला जातोय. खूप मोठ्या अपेक्षा होत्या संदेशाच्याकडून. एक चौकार देखील त्यांनी मारला होता, परंतु तदनंतर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलचित झाला. अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतो. तो लॉंग ऑन रिसनमध्ये क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाहीये आणि एक सोपा झेल आपल्याला पाहायला मिळतो. तो जागृती मित्रमंडळ या संघाकडून पहिला मोठा झटका बसतोय. ज्या खेळाडूवरती भरोसा होता, विश्वास दाखवलेला होता, तो खेळाडू मात्र पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि मनीष आता प्रेशर असेल त्या अष्टविनायक फरारे संघावरती. नक्कीच, कारण धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करताना मात्र दमछक तर होणार नाही ना या अष्टविनायक संघाची ते पाहायला मिळालं. काय पहिला सलामी फलंदाज मात्र माघारी परतावं लागला आहे. आता मात्र नव्या दमाचा जो खेळाडू मात्र मैदानात दाखल होतोय तो अष्टविनायक संघाचा प्रशांत.
प्रशांतला मात्र आता मोठी खांद्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघासाठी, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे धनराजाचं आणि धावफलकावरती धावा एकूण अजूनही स्थिरावलेल्या मंदावलेली धावसंख्या म्हणजे फक्त 1 गडी बाद 6. काहीसा पॉवर प्लेचं षटक आहे, 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर असणार आहेत, बाकी सर्व तैनात आहेत ते खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये. श्री विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब देगाव, धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे, बोथ कॅप्टन्स विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या. विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब देगाव आणि धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे, बोथ कॅप्टन्स विनंती आहे यावेळेचा चेंडू, परंतु जोरदार प्रहार संभवता चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. अष्टविनायक फरारे संघासाठी एक महत्त्वपूर्ण अशी फलंदाजी आपल्याला जो नुकताच मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज आहे त्याच्याकडनं पाहायला भेटते. आपण बघितलं ह्याच्या अगोदरच्या चेंडूवरती फलंदाज पाच झाला, प्रेशर होतं, परंतु त्या प्रेशरमधून बाहेर येण्याचा प्रयत्न, दणदणीत सनसनीत चौकार. संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 10. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी अष्टविनायक फरारे संघाकडून. जर आपण जागृती संघाचे जर पहिला षटक पॉवर प्लेचं पाहिलं तर 13 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या, पण अष्टविनायक प्रतिउत्तर देताना मात्र तितक्याच दमाने मात्र फलंदाजी करताना फक्त 1 गडी मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा लागल्या 10. पुन्हा एकदा तोच मात्र गुदगुळे करत जातोय, चेंडू जाईल का सीमारेषेकडे, तत्पूर्वी मात्र वेगाने क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि मात्र पुरेसा वेळ मिळाला आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा पुढे सरकेल. इथे मात्र षटकाची समाप्ती पंचांचा इशारा आपल्याला येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या एकूण 12. 1 गडी बाद. तर पहिल्या षटकाचा खेळ मनीष संपलेला आहे. संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 12 झालेली आहे. ज्यावेळेला जागृती मित्रमंडळ उनवरे हा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला त्या संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा बनवल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक फरारे संघाला जी सरासरी मेंटेन ठेवावी लागणार आहे ते संभवतः 16 धावांच्या सरासरीने धावसंख्या उभारणं गरजेचं असेल, कारण 49 धावांचं समोर टार्गेट सेट केलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऑन स्कोरबोर्डवरती आपण बघू शकतो आतापर्यंत धावा चाललेल्या आहेत केवळ 12, म्हणजे असून देखील इथे पुढच्या 2 षटकांमध्ये हाणामारी करणं गरजेचं असेल. चौकार किंवा षटकारांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे अष्टविनायक फरारे संघाला या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी जर क्वालिफाय व्हायचं असेल तर. नक्कीच जर आपल्या या स्पर्धेमधील आपलं जर स्थान नक्की टिकून ठेवायचं असेल, आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर मात्र यांना इथे हाणामारी करावीच लागणार आहे, षटकांची आतषबाजी करावी लागणार आहे. अशा एकेरी दुहेरी धावाने मात्र धावफलक मात्र पुढे सरकेल, पण विजयाचा पाठलाग किंवा विजयापासून आपण खूप दूर राहू शकतो, मुकू शकतो, दूर राहू शकतो. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र जागृती संघाकडून हा गोलंदाज विशाल तांबे. विशाल तांबेचा मागील जर स्पर्धेमध्ये आपण जर कारकीर्द किंवा त्याचा अनुभव पाहिला तर मात्र एक उत्तम प्रकारचा राहिल्या, प्रतिम राहिल्या विशाल गोलंदाजी मार्कवरती. चेंडू फेकलाय, इथे यॉकर मारण्याचा प्रयत्न, चेंडू ढकलून काढलाय, स्वतःच्याच गोलंदाजी चेंडू फेकलाय, धावबाद होईल का? पंचांचा आकाशाकडे बोट आणि इथे होते मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हलियन होतोय तो हा अष्टविनायक संघाचा हा सलामी वीर रोहित. या ठिकाणी रोहित फलंदाज बाद झालेल्या धावचीच्या स्वरूपामध्ये तो पॅव्हलियनकडे परतलेला आहे आणि आता नवीन फलंदाज हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. खरं तर यावेळेला आपण बघतोय रुपेश एक अनुभवी असा खेळाडू, युवा खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 49 धावांचं टार्गेट आहे अष्टविनायक फरारे या संघाच्या समोर, परंतु जोपर्यंत प्रशांत आहे अर्थात शांत वाटणारा प्रशांत ज्यावेळेला आक्रमक होतो त्यावेळेला त्याच्या बॅटमधून षटकार किंवा चौकार पाहायला भेटतात. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, परंतु मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा मोठा झटका, प्रशांतला बाद व्हावं लागेल आणि डकआउटकडे परतावं लागेल. जर आपण जर पाहिलं 49 धावांचा जर पाठलाग करताना मात्र अष्टविनायक संघाची मात्र तारंबळ उडताना आपण पाहायला मिळतं, कारण विकेटवरती विकेट गमावं लागतोय मोठे फटके खेळताना आणि मात्र बॅकफुटवर जाऊ शकतो संघ अष्टविनायक, कारण 49 धावांचा पाठलाग करताना मात्र इथे आता पूर्ण जवळजवळ मात्र
3 विकेट मात्र गडी बाद झालेले आहे अष्टविनायक संघाचे आणि धावांचा पाठलाग करायचा अजूनही खूप कसा धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तितकेच मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. आताच नवादाम्याचा खेळाडू जो मैदानात दाखल होतोय तो या अष्टविनायक संघाचा खेळाडू संतोष. तर 10 चेंडू 37 धावांची अजून देखील आवश्यकता, परंतु यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातो. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू थोडंसं गती परिवर्तन केलं, फलंदाज मात्र बीट झाला. चेंडू थेट गेलेला आहे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढची कामगिरी त्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने होते. प्रेशर सातत्यानं अष्टविनायक फरारी संघावरती क्रिएट होतोय. 9 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न अष्टविनायक फरारे या संघाकडनं होणं गरजेचं आहे. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख टाकला जातोय. पुनश्च एकदा गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज मात्र याही वेळेला बीट झालाय आणि मनीष यावेळेला आता प्रेशर आहे, दबाव आहे, तो सातत्यानं अष्टविनायक फरारी या संघावरती असेल, कारण 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जवळजवळ 37 धावांची आवश्यकता आहे अजून देखील सामना जिंकण्यासाठी. नक्कीच याला चोख प्रत्युत्तर देताना मात्र नागेश सारखी वादळी खेळी खेळणं गरजेचं आहे, कारण नागेशने सुद्धा जर पाहिलं तर 13 चेंडूमध्ये 36 धावा मात्र कुठल्या होत्या. आता मात्र चेंडू ढकललाय, मात्र चेंडू जातोय सर्कलच्या दिशेने आणि चेंडू इथे क्षेत्ररक्षक येते चेंडू खाली. तत्पूर्वी मात्र पुरेसा वेळ मिळतोय आणि एक धाव मात्र एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली, एकूण धावफलकावरती धावा लागल्या त्या स्थिरावलेली मंदावलेली धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 13. अजूनही गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. विशाल तांबे याचं काहीसं उर्वरित चेंडू बाकी आहेत. विशाल तांबे पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. विशालचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. यावेळेचा चेंडू ऑफसाईड रिसामध्ये टोलवलेला आहे. सिंगल धाव नक्कीच भेटेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केले. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. अतिशय सुरेख सुरुवात उनवरी या संघाकडनं. विशालच्या गोलंदाजीचं पृथक्करण, त्याने 1 षटक टाकलं, 3 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी माफ करा 2 विकेट त्यांनी या षटकामध्ये एकंदरीत घेतलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी विशाल यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि सामना हळूहळू जर आपण बघितला तर उनवरे संघाच्या बाजूनं झुकलेला संभवता पाहायला भेटतो. परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत भाष्य करणं थोडंसं अवघड ठरेल, कारण 6 चेंडू 6 षटकार देखील येऊ शकतात. अर्थातच प्रशांत मटकर साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल जर कोणत्याही फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर. सर नक्कीच आपण मागील आता पाहिलं तर हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड यांनी 6 चेंडूवरती 7 षटकार मारताना सुद्धा आपण पाहिलेले आहे. तर हे टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा काही घडू शकतं. इथे फक्त अवांतर धाव, काहीशा दिशा भरकटली, चेंडूचा टप्पा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये भर पडते. अवांतर धावेने मात्र इथे धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या एकूण धावसंख्या होते ती धावफलकावरती 16. 16 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. परंतु यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येईल, स्ट्राईक रोटेड होते, परंतु इथे सिंगल धावेच्या मदतीने तुम्ही जो धावांचा डोंगर आहे तो पार करू शकणार नाही, तुम्हाला षटकार मारावे लागतील. यावेळेला स्विंग गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर संभवता पंचांना हात मात्र भूमी समांतर करावा लागतोय. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकामध्ये पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा झालेले आहेत आतापर्यंत 18. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना असून देखील जवळजवळ 31 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आणि सातत्यानं मनीष भाग यावेळेला दिशाहीन गोलंदाजी. प्रेशर खरं तर फलंदाजावरती आहे, परंतु वेगवान टप्पा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज मात्र सातत्यानं स्वैर गोलंदाजी करतोय. नक्कीच जर तितक्याच दमाचा किंवा नागेश सारखा जर खेळाडू असता, फलंदाज असता तर मात्र या गोलंदाजा खरपूस समाचार घेतला असता, कारण अवांतर धाव प्लस आपल्याला षटकाचे चेंडू आपल्याला अतिरिक्त मिळत असतात खेळण्यासाठी. पण मात्र इथे गोलंदाजामध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. इथे दीपकच्या बदली मात्र दुसरा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो मात्र या जागृती संघाचा हा गोलंदाज. यावेळेला नवीन गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि तो संभवतः ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. त्याच्या समोर आहे तो आक्रमक असा फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु तीच परंपरा याही षटकामध्ये गोलंदाजाकडनं अबाधित ठेवलेले आहे. स्वैर चेंडू एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा झालेल्या आतापर्यंत 20 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक विशाल याने अतिशय अप्रतिम हाताळलं.
केवळ 3 धावा दिल्या आणि 2 बहुमोल विकेट त्याने प्राप्त केल्या, परंतु ह्यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. आखोट टप्प्याचा चेंडू ऑनसाइड रेसांमध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु सिंगल धाव मात्र तो रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र संत गतीने पुढे सरकत असताना प्रथम फलंदाजी करत असताना जागृती मित्रमंडळ उनवरे या संघाने 3 षटकामध्ये तब्बल 48 धावा बनवल्या. 49 धावांचं सेट केलेलं टार्गेट. कौतुक करावं लागेल नागेश पानकर यांचं. 13 चेंडू 37 धावांचं त्यांनी योगदान दिलं. त्याचबरोबर त्याचा जो सहकारी होता दीपक याने देखील 8 धावांचं योगदान दिलं आणि या दोन्ही फलंदाजाने अतिशय जबरदस्त फलंदाजी करत असताना आपल्या संघाचा जो धावफलक आहे तो वेगाने पुढे सरकवला आणि एक मोठी धावसंख्या सेट केली ती प्रतिस्पर्धी संघासमोर. आणि याच धावांचा जो दबाव होता मनीष तो कुठेतरी फरारी संघावरती स्पष्टपणे जाणवतोय. नक्कीच आपल्याला, कारण विकेट तितकेच गमावे लागले. संत गतीची ही फलंदाजी पाहिल्या. पुन्हा एक 10 मारलेला चेंडू जातोय. इथे मात्र झेल होण्याचा प्रयत्न, झेल चेंडू खाली येतोय. हा धनराज आणि पुन्हा गडी बाद होतोय तो अष्टविनायक संघाची. तारंबळ उडताना पाहायला मिळते अष्टविनायक संघाची. या 49 धावांचा पाठलाग करताना मात्र 4 गडी गमावे लागतात त्या अष्टविनायक संघाला. फक्त औपचारिकता बाकी म्हणावी लागेल, कारण सुंदर असं विशालने आपला गोलंदाजी केली, त्यामुळे पुन्हा प्रेशर जो होता जागृतीवाडी संघाचा तो मात्र कमी होऊन आता मात्र औपचारिकता बाकी आहे. विजयापासून काही फक्त चेंडू दूर आहे ते मात्र हे जागृती संघ. मनीष, या ठिकाणी फरारी संघाची सुरुवात मात्र अतिशय जबरदस्त झालेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर वाटलं की दुसऱ्या षटकामध्ये मोठमोठे फटका संघ खेळू शकतो, परंतु विशाल याने अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के दिले आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती पाठवलं आणि त्याच्यामुळे या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्या अर्थातच जागृती क्रिकेट क्लब जागृतीवाडी उनवरे या संघाने कौतुक करावं लागेल विशाल आणि त्याच्या संपूर्ण टीमचं. नक्कीच एकीकडे चोख फलंदाजी करताना मात्र नागेशने आपली कामगिरी बजावली. एकीकडे विशालने पुन्हा रंजन गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकला. क्या बात आहे, वेगवान चेंडू होता. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मात्र ही ते बॅट कट होऊन मात्र माघारी परतावं लागेल. विकेट गमावं लागेल. पुन्हा एकदा इथे पडझड होते ती अष्टविनायक संघाची. सर, औपचारिकता बाकी आहे. आपण सकाळची पहाट पाहतोय, सकाळचं सत्र आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये सूर्योदय होत असतो, आशेचे किरण वरती येत असतात, पण इथे निराशेचे किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो अष्टविनायक फरारी या संघाच्या माध्यमातून काही हरकत नाही. शेवटी स्पर्धेमध्ये या खेळामध्ये भाग घेणं फार महत्त्वाचं असतं. हार जीत प्रत्येकाला असते, पण भाग घेऊन मंडळात सहकार्य करणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेन. नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसाची सुरुवात यावेळेला नागेशसाठी फार महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या एफर्टमध्ये अपयशी, त्यानंतर मात्र सुरेख झेल पकडला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डकआउटकडे परतत असताना अष्टविनायक फरारी संघाचा. पूर्ण झालेले एकदा गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक गोलंदाज आहे रंजनच्या नावावरती. या संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मनीष नोंदवली जाते. काय जबरदस्त गोलंदाजी रंजन यांच्याकडनं. नक्कीच एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. काही ना काही एक स्पर्धेमध्ये उत्साह निर्माण करण्याचा जो आपल्याला पॉईंट आहे तो म्हणजे रंजनची गोलंदाजी, कारण हॅट्रिक मिळवलेली आहे. पुन्हा गोलंदाजीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅट कट, 4था विकेट, बॅक टू बॅक 4था विकेट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतं. रंजन शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट मिळून चार मात्र विकेट आपल्या नावावरती केल्या त्या रंजनने. एकीकडे मात्र नाराजी केली होती मात्र दीपकने अवांतर धावेने, आणि त्याचीच भर करत मात्र विजय मिळवून दिला तो मात्र रंजनने. शेवटचा विकेट घेत आपल्या खात्यामध्ये 4 विकेटची नोंद केली रंजनने. सुंदर हा गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. जागृती मित्रमंडळ जागृती चषक 2022चा महापर्व. नक्कीच या ठिकाणी रंजन यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला
सातत्याने मोठमोठे ते धक्के देत राहिले आणि त्यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती सामना जागृती मित्रमंडळ